नमस्कार. चला, आज एक इम्पॉर्टंट टॉपिकबद्दल बोलणार आहोत. आपण मागे एक कंप्लीट केली आहे सिरीज, ज्याच्यामध्ये आपण रुलिंग नंबरबद्दल पूर्ण बोललो डिटेल. ओके, पण फक्त आपल्या जन्मतारखेमध्ये फक्त रुलिंग नंबर इम्पॉर्टंट नसतं, रुलिंग बरोबर डेस्टिनी नंबर पण तितकंच महत्त्वाचं असतं. एक साधारण आपल्या वयाच्या 30-35 नंतर साधारण त्याचं ॲक्टिवेशन वाढत जातं आपल्या डेस्टिनी नंबरचं. ओके, तर आज आपण बघणार आहोत आपला डेस्टिनी नंबर असतं काय आणि काय महत्त्व असतं त्याचं आपल्या लाईफमध्ये. ओके, तर पहिलं शिकूया की डेस्टिनी नंबर काढतात कसं. ठीक आहे, तुम्हाला काय करायचं आहे, तुमची पूर्ण जन्मतारीख घ्यायची आहे, त्याचं पूर्ण टोटल करायचं आहे. ओके, म्हणजे कसं, आता माझी थोडक्यात जन्मतारीख आहे 7 फेब्रुवारी 1995. तर मी काय करणार, 7 + 2 म्हणजे फेब्रुवारी प्लस 1985. जे काही टोटल येणार अगेन त्याला सिंगल डिजिटमध्ये करणार आणि त्याचं जे काही सिंगल डिजिटमध्ये टोटल येणार दॅट इज माय डेस्टिनी नंबर. ठीक आहे, तर आपल्या जन्मतारखेचा पूर्ण जन्मतारखेचा जो टोटल येतो सिंगल डिजिटमध्ये, एक शेवटचा जो अंक असतो तो तुमचा डेस्टिनी नंबर असतो. तो तितकाच महत्त्वाचा असतो जितका तुमचा रुलिंग नंबर महत्त्वाचा असतो. ठीक आहे, तर आज आपण बघूया ह्याचं महत्त्व काय आहे आपल्या आयुष्यामध्ये. तर ह्याला मी शिकवत असते, माझे क्लासेस चालतात न्यूमरोलॉजीचे, त्याच्यामध्ये मी सांगत असते आपला जो रुलिंग नंबर आहे, आपली जी जन्मतारीख आहे, ठीक आहे, ती आपली ड्रायव्हर नंबर असते. ठीक आहे, आणि जे आपलं डेस्टिनी नंबर आहे तो आपला कंडक्टर असतो. ठीक आहे, कंडक्टर बघ, गाडीत आपण बसतो, आपण ड्रायव्हरला तेवढं बघतो, तेवढं म्हणजे बाहेरून एक पर्सनॅलिटी आपल्याला कळते की तुमचं कसं असेल, तुमचं नेचर कसं असेल, तुमचं बाकीचं बिहेवियर पॅटर्न कसं असेल, साधारण एक व्यक्तिमत्व आपण असं म्हणतो ना, ते आपण ह्यानी समजू शकतो. ठीक आहे, तुमच्या डेट ऑफ बर्थने. ओके, पण तुमचं जे डेस्टिनी असतं ना, ते दाखवतं की तुमचं भविष्य काय असणार आहे, तुमचे गोल काय असणार आहे, तुमच्या आयुष्याचं सोल पर्पज कुठेतरी आपण म्हणतो ते काय असणार आहे. ठीक आहे, आणि कुठल्या प्रकारे तुम्ही एंड तुमच्या लाईफचं करणार आहे. ठीक आहे, म्हणजे जसं कंडक्टरला माहिती असतं ना तुम्हाला उतरायचंय कुठे, त्याला माहिती, तो मेन रोल प्ले करतो ॲट द एंड. ओके, की ही तुमची डेस्टिनी आहे, इथून इकडे जायला पाहिजे. कारण ड्रायव्हर फक्त गाडी चालवणार. ओके, डेस्टिनीपर्यंत पोचवायचं काम, तुमचं डेस्टिनी आली टिंग टिंग टिंग, तो तर है ना कंडक्टरच करणार आहे. तर इतका महत्त्वाचा रोल प्ले करतो कंडक्टर नंबर आपल्या आयुष्यामध्ये. ठीक आहे, तर आज आपण थोडं डिटेलमध्ये बघणार आहोत प्रत्येक नंबरच्या कॉम्बिनेशनमध्ये तो कंडक्टर नंबर काय करतो. म्हणजे थोडक्यात माझं जन्मतारीख आहे 7, तर 7, 16, 25 कुणाची ही जन्मतारीख असेल त्यांचा रुलिंग झाला 7. ठीक आहे, तर 7 बरोबरचं कॉम्बिनेशन 1 असेल तर काय होणार, 2 असेल तर काय होणार, 3 असेल तर काय होणार, या गोष्टी थोड्या आपण डिटेलमध्ये डिस्कस करणार आहोत. तर चला व्हिडिओला सुरुवात. आता बघूया रुलिंग नंबर 3 आणि डेस्टिनी नंबर 8 बद्दल. जर तुमचा हा कॉम्बिनेशन असेल तर असं म्हटलं जातं की हे ना भौतिक यश आणि क्रिएटिव्हिटीला जोडतं. ठीक आहे, एक कर्मा तुमचे मागच्या जन्माचे घेऊन आलेले असतात आणि त्याचबरोबर एक क्रिएटिव्हिटी असते, एक्सप्रेस करायची जी एक तरीका असतो. कुठेतरी असं म्हणू शकतो की शनीचा इफेक्ट ना ह्यांच्याकडे थोडासा कमी होतो, कारण तुमचं गुरु जो आहे तो तुमचा राशी स्वामी आहे कुठेतरी. ओके, तुमच्या डेट ऑफ बर्थचा स्वामी आहे, रुलिंग नंबर आहे, तो ना एवढा जास्त ओव्हरपॉवर करू देत नाही. तुम्ही काही कर्म घेऊन येता पण खूप इझिली तुम्ही ना त्याच्यातून रिझॉल्व्ह होऊ शकता. स्पेशली 30-35 नंतर थोडी अडचणी येतील ह्यांच्या आयुष्यामध्ये, पण हे बघतील की त्याच्यातून ना मार्ग पण खूप इझिली निघतात. असं होऊ शकतं की हेल्पिंग पीपल पण खूप जास्त भेटतात त्यांना, एक देवाचा आशीर्वाद किंवा एक ब्लेसिंग ह्यांच्या आसपास नेहमी असतं, एक है ना ऑराच्या रूपमध्ये आपण असं म्हणू शकतो, एन्सेस्टरचा आशीर्वाद अशा टाईपचं. आणि हे लोक अचीव्ह करतात खूप गोष्टी. स्ट्रगल येतात, ऑब्स्टिकल येतात, पण ना जितक्या मोठ्या प्रमाणात बाकीच्यांना त्याचा त्रास होतो ना तेवढा ह्यांना त्रास होत नाही. हे लोक मार्ग काढतात, ऑफकोर्स हार्डवर्क करतात, मेहनत करतात, त्यानंतरच भेटतात, पण लिटिल बिट इझियर लाईफ ओके यांच्यासाठी असते शनी असून सुद्धा. ठीक आहे, मग कसं असतं म्हणजे एक्झाम खूप अवघड आहे पण तुम्हाला थोडंसं एक एक्स्ट्रा टाइम भेटला एक्झाममध्ये की तुम्ही आरामात करू शकता. ठीक आहे, अशा टाईपचं थोडक्यात. तर एक ढाल घेऊन आलेले आहेत हे लढाईमध्ये लढायला. ठीक आहे, बाकीचे शनिवाले असतात ना त्यांच्याकडे
ढाल पण नसते, म्हणजे खूप लढावं लागतं त्यांना, खूप प्रॉब्लेम फेस करावे लागतात. पण यांच्या आयुष्यात थोडंसं एक ॲडव्हान्टेज असतो यांच्यासाठी, असं आपण म्हणू शकतो गुरु असल्यामुळे. पण ह्यांनी ना तशा हिशोबाने राहायला पाहिजे, गुरु बनवायला पाहिजे, कोणाचा तरी सपोर्ट घ्यायला ह्यांना पुढे मागे नाही बघायला पाहिजे. बिकॉज ह्या गोष्टींनी ते स्टेप बाय स्टेप वर 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 जातील आणि आपल्या आयुष्याला बेटर करतातच नेहमी, है ना. पण हात धरायला पाहिजे असं नाही, कारण हे लोक स्टब्बन पण असतात थोडेसे, किंवा एक अशा टाईपची एनर्जी होते की मी स्वतः करणार आहे सगळं. मग हे केलं तर मग अडचणी थोड्या वाढू शकतात किंवा डिलेज होतात आयुष्यामध्ये, पण शेवटी अचीव तर करतातच आहे. पण एक गुरु बनून ऍटलिस्ट देवाला, है ना, कुणापुढे तरी सरेंडर राहा तुम्ही, देवाला तुम्ही गुरु बनवला तरी पण चालेल. त्यामुळे पण तुमचं आयुष्य खूप जास्त सुरळीत होतं, शांत होतं, व्यवस्थित पुढे एक्झिक्युशन होतं त्याचं, असं आपण म्हणू शकतो. कुठेतरी असं म्हणू शकतो आपण, ह्यांचं आयुष्य ना एक संघर्ष असतं आणि कर्माचे धडे शिकवण्यासाठी आलेला असतो यांना. ठीक आहे, असं कर्मयुद्ध नसतं का, तशा टाईपमध्ये खूप अडकतात हे लोक. जसं की आपल्या फॅमिली बरोबरच एक डिस्प्यूट होणं, त्याच्यामध्ये काय निर्णय घेणार, आणि ना हे खूप प्रेरणादायक असतात लोकांसाठी पण, अशा टाईपचं पण बघितलं जातं यांच्यामध्ये.